मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिले। निदा खान प्रकरणी एसआयटी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली। एमआयएमच्या नगरसेवक आणि इम्तियाज जलील यांची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी पत्राद्वारे केली। निश्चित सरकारला करावंच लागेल। हे प्रकरण ह्या निदा खान पुरतं मर्यादित नाहीये, मी वारंवार सांगतोय। म्हणून आता आपल्याला फक्त हेच पाहावं लागेल की पोलिसांना कुणाचा दबाव येता कामा नये, पोलीस कुणाच्या दबावाखाली वागणार नाहीत आणि याचा एसआयटी मार्फतही चौकशी होईल आणि सीबीआय मार्फतही चौकशी केली जाईल। निदा खान प्रकरण अत्यंत गंभीर असून प्रकरण फक्त निदा खान पर्यंत मर्यादित नाही असा आरोप संजय शिरसाटांनी केलाय। संपूर्ण महाराष्ट्रात अशा अनेक निदा खान आहेत। निदा खानला आश्रय देणारा एमआयएमचा कार्यकर्ता देखील आरोप त्यांनी केला। मतीन पटेलला निदा खानला आश्रय दिला होता। मतीन पटेलला वाचवण्याचा एमआयएमचा प्रयत्न असून एमआयएम भाजपची बी टीम नाही, पण ते असे भासवतात असे देखील शिरसाट म्हणतात। एक तुम्हाला सांगतो, हे प्रकरण हे फक्त निदा खान पुरतं मर्यादित नाहीत, ही साखळी पूर्ण महाराष्ट्रात फिरलेली आहे। अनेक ठिकाणी अशा निदा खान तयार झालेल्या आहेत। काश्मीर फाईलचं या ठिकाणी जसं काश्मीर फाईलमध्ये घडलंय तेच प्रकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडतायत अशी माझी माहिती आहे। म्हणून या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घ्या। हे एका ठिकाणी घडलेले प्रकरण तिथपर्यंत मर्यादित याला समजू नका। काल त्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक केल्याबरोबर पोलीस जेव्हा इम्तियाजकडे चौकशीला गेले असं कळतंय, तरी त्याची मस्ती ही कमी होत नाही। याला मी राजकारणाशी जोडत नाही, परंतु आज त्याला वाचवण्यासाठी तो असरुद्दीन ओवैसी तो आज संभाजीनगरमध्ये आलाय। 2 वाजता तो प्रेस घेऊन बोलणार आहे। म्हणजे एकाला वाचवण्यासाठी दुसरा कसा धडपड करतो हे तुम्हाला पाहायला मिळतं। एमआयएम ही भाजपची बी टीम नाहीये। त्या प्रकारचा ते आभास निर्माण करतात आणि असं दाखवतात की आम्ही काही जरी केलं तर भाजपवाले आम्हाला वाचवतील। हे त्यांनी डोक्यातून काढून टाका। पश्चिम बंगालमध्ये यांच्याच विरोधामध्ये लढून हिंदुत्वासाठी नारा देऊन भाजप आज पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आलेली आहे। म्हणून ही एमआयएम वगैरे भाजपची बी टीम म्हणण्याचं काही कारण नाहीये। राजकारणाचा काही संबंध, जो कोणी आरोपी असेल त्याला अटक झाली पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, तो कोणत्या का पक्षाचा असेल। मला वाटतं त्याच्यात काय नवीन काय घडलं, मला वाटतं ते राजकीय बोलतात। मला वाटतं राजकीय बोलण्यापेक्षा जर ती कोणती जिया खान आरोपी असेल तिच्यावर कारवाई झाली पाहिजे, तिला संरक्षण देणारी कारवाई झाली पाहिजे। आरोपाची काय गरज आहे? मला वाटतं सगळ्यात पहिले गृहमंत्र्याचं अपयश लपवण्यात पोलीस काय करत होते? जर एमआयएमचा हात होता तर पोलीस काय करत होते देवेंद्र फडणवीसांचा? त्याच्यामुळे उगाच दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा तुमचे पोलीस कार्यक्षम आहे ते सांगा ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।